तर म्हणजे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आमची चालली सहल. आता चाललोय वाजल्यात 3. आता कॉलेजमध्ये चाललोय. पोरांचा फोन आल्यात पण तरी चाललोय आता कॉलेजमध्ये. उशीर झालाय. तर फायनली कॉलेजमध्ये आल्यावर लगेच बस बी आल्या. आता लय एक्साइटेड आहे सहलीला जाण्यासाठी. तर वरती आता कॉलेजमध्ये लावून घेतील. तर बस लावल्यावर लगेच आपण बसायचंय. तर पहिली सीट धरली मी. तर फायनली आमची बस निघाली होती. तर आमचं पहिलं स्थळ होतं रायगड. आता माग मुली नाचत होत्या. सकाळ सकाळचा व्ह्यू एकच नंबर असतो बघा. मित्र बी व्हिडिओ करताना बघ काय म्हणतो. तर फायनली आता आम्हाला मोठे मोठे डोंगर दिसायला लागले. सकाळचं वातावरण इतकं फ्रेश झालं की एकच नंबर वाटत होतं. इतकं वातावरण मस्त बघून. आता डोंगर बी दिसायला सुरुवात झाली. आता मस्तपैकी जरा डोंगर आणि झाडे फिडे दिसत होते. आता धुकं बी यायला लागलं होतं. थोडं पुढे गेल्यामुळं इतकं धुकं वाढलं होतं की समोरच्या गाड्या बी दिसत नव्हत्या. परत थोड्याच वेळानंतर इतकं वाढलं की झाडं बी दिसत नव्हती. धुकं लय वाढलेलं भयंकर. तर आता आम्ही रायगडावर चाललेलो. तर म्हटलं आम्ही पोवाड्या ऐकत जाणार रायगडावर. आता सूर्य बी हळूहळू डोंगराच्या वरून उगवत होता. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. मित्रांनो मित्र बघा काय म्हणतोय. बोल अरे बोल ना. प्रेम ब्लॉग ब्लॉग करते बघा ते मोबाईल. युट्यूबला सबस्क्राईब करा आणि निघून जाऊ. रस्ता बी इतका बाहेर लागला तुम्ही व्हिडिओत बघू शकताय. दोन्हीकडून झाडांमध्ये रस्ता आणि आपली बस चालते मस्त. आता आपण थोडं अलीकडे आहे तामिनी घाटच्या. ह्याच्यात थोडंच पुढे तामिनी घाट आहे. इथलं नेचर बघा तुम्ही. इथे किती ग्रीनरी बघा. हिरवीगार झाडं नसते. खूप मोठे मोठे डोंगर बी आता दिसायला लागले होते. आता आम्ही तामिनी घाटमध्ये आलोय. तर आता इथं खूप मोठे मोठे डोंगर आहेत. आमचा पहिला स्टॉप आहे. आता थांबलोय. इकडे तर बस इथं थांबवली. आता चाललोय तामिनी घाटात आहे आम्ही. माझी छान व्ह्यू बघा. आता माझा मित्र फोटो काढतोय. ही नदी इतकी भारी दिसत होती सकाळ सकाळ. तुम्ही या वातावरणात ह्या नदीला तुम्ही बघितलं असं म्हटलं असं खरंच. तर आता आमचा दुसरा स्टॉप आता माणगाव. माणगाव मध्ये दुसरा स्टॉप आहे आमचा. बस लावली. आता डायरेक्ट रायगडावर भेटू. आम्ही रायगडाच्या आसपासच्या गावाकडून जात होतो. इथली घरे बघा पारंपरिक पद्धतीची जुने कौलारूची घरे. आता इथून सगळ्यात मोठे मोठे डोंगर चालू झाले. तर इतके मोठे मोठे डोंगर आहेत ना. तुम्हाला हे तर बारीक दिसत असेल पण तुम्ही रिअर बघितले असता ना तुम्ही म्हटलं असता खरंच हे खूपच मोठे असं म्हटलं असता तुम्ही. नाही का तुम्ही बघू शकता आता हे किती मोठे डोंगर आहे बघा. हे डोंगर तर सगळ्यात मोठं होत बघा. हे किती मोठे. आणि त्यात मध्ये ते खाली त्या डोंगराच्या खाली घर होती बघा. मग ती कशी राहत असतील माणसं. हा खूप डेंजर वळण होता बघा तुम्ही. तर इथले डोंगर काय दिसत नाही त्या झाडांमुळं. पण इथले बी बघा तरी दिसतंय तुम्हाला पुढं हो का.
तर आता आम्ही रायगडाच्या जवळ आलोय. 50% कव्हर केले, 50% राहिले आता. तर इकडची शेती बघा कशी असते, घरण शेती. तर बघा किती भारी वाटते बघायला. तर रायगडाच्या अलीकडचं गाव बघा तुम्ही, बघू शकता. खूप सुंदर अशी घर होती, कौलारूची पारंपरिक पद्धतीची. तर आता फायनली आले आम्ही रायगडाच्या पायथ्याशी. तर या पाठीवर सगळी माहिती. तर आमच्या आता बसमधली पोरं बी उतरले खाली. रायगडावर चाललंय. तर भावांनो, आपण आता रायगडावरती चाललोय. भावाला आपला सपोर्ट करा. फुल सबस्क्राईब, लाईक. खूप स्ट्रगल आहे भाऊचं, स्टार्टिंग पासून आता चालू आहे. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, जी बीज असते ना, बीज काय म्हणते त्याला, बीज असते ना, ते रोवलं गेलेलं आहे आणि थोडस अंकुर फुटलंय त्याला. पण आता हे एक मोठं झाड होणार आहे, रोपट होऊन झाड होणार आहे. पाणी द्यायची गरज आहे, तुमच्या पाणी द्यायची गरज आहे. सबस्क्राईब सपोर्ट करा भाऊला आपला, बरं का. तर आता आमच्या अख्खी कॉलेजची मुलं रायगडावर चालत जाणार आहे. तर आता चाललोय रायगडावर. तर रायगडावर व्ह्यू बघा मित्रांनो. तर आता आम्ही सगळे मित्र चढत होतो. तो इतका दम लागत होता, तरी हार नाही मानणार, चढणारच सगळा. कारण का हारून आपल्याला जमणारच नाही, कारण का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण सर्व. खालून वर येऊस तर इथंच इतका दम लागलाय. तर मित्रांनो व्ह्यू बघा. तर आता जरा वेळ बसलोय, पाणी पितोय. तर बऱ्यापैकी आता वर आलोय मी. मित्रांनो तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. आणि ह्याच्याच खाली आमच्या बस आहेत का, इतक्या वर आलोय आता आम्ही. तर रायगडावरती आपले हनुमान दादाबाई असतात. ह्या आजीच्या दुकानात काय बी घ्यायचो, आजीला चांगली. इथे इतकी थंड हवा आहे ना. तर मित्रांनो का आम्ही तिथून आलोय, वा किती वर आहे. तर मित्रांनो आता लय वर आलोय, आता जवळच आलोय. वर आले अजून आम्हाला तितके जायचंय. कुठं हो तिथं खाली बघा. तर मित्रांनो आम्हाला काही इथं जायचंय, आम्हाला झूम करतो. ती माणसं दिसतात का माणसं थोडी थोडी. आम्हाला हिथनं अजून थोडं वर जायचंय आत. इथून परत महाद्वार आहे, तिथनं आत जायचंय अजून. व्ह्यू बी बघा तुम्ही. आता महाद्वाराच्या जवळच आलोय. तर आता आलोय महाद्वारापाशी. इथं माणसं फोटो काढतात. इथून आता थोडंच राहिलं आहे. मित्रांनो रायगडवाले माहिती वाचून जावं. फक्त थोडाच राहिला आता किल्ला वर जाय. आता व्ह्यू बघा तुम्ही किती वर आहे बघा, किती उंच वर आहे बघा. तर खाली घर बी आहे त्याच्या. तर फायनली आम्ही पोचलो आता किल्ल्यावर. रायगडावर आज जाताना एक तलाव लागतंय, तर बघू शकता तुम्ही तलाव. फायनली आम्ही पोचलेलो आहे गडावरती. तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे नगरखाना दरवाजा इथे. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्याच किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. तर मित्रांनो रायगडावर बाजारपेठ. तर इथं मोठे मोठे व्यापारी यायचे, तिथं खूप मोठा बाजार भरायचा. जगदीश्वर मंदिराकडे जातानाचा व्ह्यू बघा तुम्ही. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जगदीश्वर मंदिरात. आता आम्ही आलोय टकमक टोकला. तर आता तिथं जाऊन फोटो काढणार आहे आणि बघणार आहे. तर खाली बघा तुम्ही व्ह्यू किती किती उंचाव आहे आम्ही बघा तुम्ही.
बघू शकताय ढग दिसत आहेत ना. तर वर्गातल्या मैत्रिणी म्हटल्या आमचा एक फोटो काढला. गड बघून आलोय, आता चालत खाली चाललोय. जर कुणाला गड बघायचा असेल रायगड तर सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान याव्या, कारण सकाळी चाललेलं इतकं जाणवत नाही, पण दुपारी उन्हामध्ये जेवढं चालेल तेवढं स्टॅमिना कमी होतो आणि ऊन चढतं पण जास्त. त्यामुळं प्रवास करायचा असतो. प्रवास पण करायचा असतो, त्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही लवकर या.